नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे हर्षवर्धन आता पद्माला म्हणत असतो की तू इथून कुठेही बाहेर जायचं नाही, माझ्या परवानगीशिवाय कुठेही जायचं नाहीस आणि त्याचबरोबर तू इथेच राहायला यायचं आहे. तेव्हा पद्माच्या बाबतीत जो निर्णय घेतला जात असतो तो ऐकून मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कारण हर्षवर्धन असं का बोलतोय हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्याचवेळी शौर्य तिथं असतो. शौर्याला चांगलंच माहिती असतं की हर्षवर्धनने हा निर्णय का घेतलेला आहे. पद्मा म्हणत असते, नाही ना, पण बंटीची शाळा आहे, मला घरी जावं लागतं, घरातलंही बघायला लागतं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की नाही, तू बंटीला घेऊन इकडे यायचं, बंटी सुद्धा इथूनच शाळेला जाईल, तू कुठेही जायचं नाही. माहिती आहे ना तुला, तुझी तब्येत ठीक नाहीये, मग काय झालं तर काय करणार आहे. तेव्हा विजया तिथं म्हणू लागते की असं काय करताय तुम्ही, तिला तिच्या घरातल्या जबाबदाऱ्या आहेत आणि तुम्ही तिच्यावर अशी जबरदस्ती काय करताय, तिला इथे आणून ठेवायचा निर्णय काय घेताय, तिला नाही राहायचं ना. आणि त्याच वेळी तिचा मोबाईल काढून घेतलेला असतो आणि हर्षवर्धन म्हणतो की हा तुझा मोबाईल वापरायचा नाही. आणि तो मोबाईल तो विजयाकडे देतो आणि तिला सांगतो की हा मोबाईल तिला द्यायचा नाही, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही, असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र घरातल्या बायकांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे. कारण इकडे पद्माचा मोबाईल स्विच ऑफ केलेला असतो. हे सगळं का केलं जात असतं हे पद्माला, शौर्याला चांगलंच माहिती आहे की या सगळ्यामागे हर्षवर्धनचा काय हात आहे. तेव्हा मात्र या दोघी मात्र खूपच अवाक झालेल्या असतात. कारण हर्षवर्धनने जो निर्णय घेतलेला आहे तो ऐकून धक्का बसलेला असतो. विजया म्हणत असते, असं काय करताय तुम्ही, म्हणजे 2 दिवस ती आजारी पडलेली तर तुम्ही एवढा मोठा निर्णय घेताय. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की बरोबर आहे, 2 दिवस ती आजारी पडली होती, पण सारखी आजारी पडली तर लग्न घर आहे आणि माहिती आहे ना, प्रत्येकाला इथे पद्मा हवी असते, प्रत्येकाला पद्माची गरज असते आणि पद्मा वेळेवर हजर नसेल तर आईसाहेबांचं काय होतं माहिती आहे ना. त्यामुळं पद्माला इथेच ठेवायचं आहे, हा माझा निर्णय आहे आणि तुला काय प्रॉब्लेम आहे का, या घरात काय करायचं काय नाही करायचं हे तुला विचारून मी ठरवलं पाहिजे का, असं म्हणत हर्षवर्धन ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो, तो म्हणजे शौर्याला आणि ऊर्जाला, त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना. दिव्या तर पाहतच राहते. दिव्या म्हणते, हे काय पाहते मी, म्हणजे ह्या घरात हे असलं नवीनच घडतंय, असा विचार आता दिव्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. दिव्या म्हणत असते, नाही नाही, या सगळ्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे, मला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. इकडे हलबुट्टेने आता 3-3 मोबाईल असतात, कारण सगळी टीम पाठवलेली असते आणि ती 4 पोरं पहिली उचलायची असतात. आणि तेवढ्यातच इन्स्पेक्टर माने तिथे आलेले असतात आणि इन्स्पेक्टर माने म्हणत असतात की आत्ताच मला बातमी मिळालेली आहे की विक्रांत शिर्के हा गोव्याच्या दिशेने निघालेला आहे टॅक्सीने, त्यामुळं आपल्याला त्याला लवकरात लवकर ताब्यात घेणं गरजेचं आहे. तेव्हा हळबुट्टे म्हणतात, काळजी करू नका, आधी ती दुसरी 2 आहे ती ना, ती उचलायची, हाच तर आपला प्लॅन आहे आणि त्याला टॅक्सीने पकडायचं ते सोपं आहे, ते काम आपण दुसरीकडे सोपूया. पहिलं त्याचे जे 2 मित्र आहेत ना त्यांना ताब्यात घ्यायचं, त्यांची धुलाई करायची, मग बघा काय होतंय ते. अशा पद्धतीने प्लॅनिंग सुरू झालेलं असतं आणि हुळबुट्टेने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत. त्याच वेळी हुळबुट्टे ज्या पद्धतीने प्लॅन करत आहेत तो मात्र खूपच जबरदस्त असा असतो. कारण आता फास्ट ट्रॅकवरती हे सगळं त्यांना करायचं असतं, अगदी बुलेट ट्रेनच्या स्पीडने, कारण त्यांच्याकडे फक्त 2 तासांचा अवधी असतो आणि या 2 तासांमध्ये सगळी सूत्र फिरवायची असतात. इकडे पद्माला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय होतंय, मी कसं मॅनेज करणार आहे, तिकडे ऊर्जाताई माझी वाट बघते आणि मी जर इथंच राहिले तर कसं होईल, हा विचार पद्माच्या डोक्यात सुरू झालेला असतो. पद्माला कळतच नसतं की मी काय करू आणि कसं करून या सगळ्या गोष्टी सोडवू, हा विचार पद्माचा सुरू आहे. आणि पद्मा मात्र शौर्याकडे पाहत असते. तेव्हा ह्या दोघीजणी म्हणत असतात की आता तू काय करणार आहेस, तू इथेच थांबणार आहे का, कारण तुझ्या बाबांसारखं तू पण काय ठरवलेलं आहेस, असं म्हणत शौर्यावरती आरडाओरडा सुरू केलेला असतो. जेव्हा शौर्य म्हणतो, असंही डॅड घरी नाही आहेत तर मी वर्क फ्रॉम होम करतो, कारण तेवढंच पद्माला बरं वाटेल असं त्याच्या डोक्यात असतं. कारण पद्माला जे टेन्शन आलेलं आहे या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी हा सगळा विचार चाललेला असतो. तेव्हा मात्र दिव्या म्हणत असते की मला ना वेगळाच प्रश्न पडलेला आहे, नक्की या अर्पिताची जी मेहंदी आहे ती नक्की कोणत्या रंगात रंगणार आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती मात्र म्हणत असते की नाही, या सगळ्यामागे काहीतरी वेगळं आहे आणि ते मात्र मला शोधावंच लागणार आहे आणि कोणत्या रंगाची मेहंदी रंगते आणि लग्नाच्या दिवशी नक्की कुणाची वरात निघते हे मला पाहावंच लागणार आहे. इकडे मात्र आता गौतीला आणि सचितला उचलून आणलेलं असतं पोलिसांनी आणि ते म्हणत असतं, ते तुम्ही माझ्याशी वागताय, असं गौती इन्स्पेक्टर हुळबुट्टेला बोलतो. तेव्हा मात्र हुळबुट्टे भयानक चिडतात आणि तो म्हणतो, काय
काय म्हणालास तू? ए. कारण इन्स्पेक्टरला राग आलेला असतो ज्या पद्धतीने गवती त्याच्याशी बोललेला असतो, त्यामुळे तो चिडलेला असतो. आता मात्र काय त्याची खैर नसते हे तर तेवढंच खरं आहे. कारण हुळबुट्टेने आता निर्णय घेतला म्हणजे काम तमाम करून टाकणार. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हुळबुट्टे म्हणतात की काय रे, घुगऱ्या खायला आलता का माझ्या बारशाच्या? ए म्हणून हाक मारतोयस? असं म्हणत हुळबुट्टे त्याच्यावरती आरडाओरडा करायला सुरुवात करतात. तेव्हा तो मात्र शांतच असतो. तेव्हा मात्र आता हुळबुट्टे सांगू लागतात की घेऊन जा रे, याला आत घेऊन जावा. कसं आहे माहिती आहे का, नाश्ता वगैरे सगळं दिलं पाहिजे ना त्यांना, आणि तो अगदी व्यवस्थित त्यांचा पाहुणचार झाला पाहिजे. कोण आहेत ते माहिती आहे ना तुम्हाला? मग अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणं चुकीचं आहे की नाही? त्यामुळं त्यांचा पाहुणचार हा नीटच झाला पाहिजे असं हुळबुट्टेने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता गिरीजा पद्मा जी आहे ती शौर्याच्या रूममध्ये आलेली असते. पद्माला काळजी वाटत असते की आता करू काय, कसा मार्ग काढू या सगळ्यातून, हा विचार पद्माच्या डोक्यात सुरू झालेला असतो. पद्माला टेन्शन आलेलं असतं. पद्मा म्हणत असते की काय करू दादा, शौर्य दादा मला सांगा, मला सुचत नाही आहे, मी काय करू, असं म्हणत पद्मा रडायला लागलेली असते. तेव्हा तो म्हणतो की हो काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टी ठीक करीन, तू काळजी करू नकोस, असं शौर्य इकडे पद्माला सांगत आहे. तेव्हा मात्र पद्मा म्हणत असते पण काय करावं लागणार आहे शौर्य दादा, विचार तर करावा लागणार ना आपल्याला, आपण कसं सोडवणार आहे हे सगळं, असं ती विचारत असते. मी कसं बाहेर पडणार आहे, तिकडं ऊर्जाताई माझी वाट बघते, आणि मी जर इथून बाहेर नाही गेले तर त्यातल्या 2 मुलांना पकडलेलं आहे, आणि त्या 2 मुलांना पकडलेलं असलं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काहीही करून आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडावं लागणार आहे. साहेबांनी तरी तर माझ्यावर बंधनं घालून ठेवलेले आहेत की मी इथून बाहेर पडायचं नाही आहे, माझा मोबाईलसुद्धा काढून घेतलेला आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो. शौर्य म्हणतो की मला फक्त एक गोष्ट सांग, मी तुझी सगळी मदत करायला तयार आहे, मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की हे सगळं कोणी केलं, या सगळ्याच्या मागे कोणाचा हात आहे, मला एकदा तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. तेव्हा मात्र पद्मा सांगते की हे सगळं विक्रांत शिर्केने केलं आहे. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो काय? तेव्हा ती सांगते की हो, शौर्याने इतका राग आलेला असतो, त्याने त्याच्या हाताची मूठवळ पिळलेली असते, आणि तो म्हणत असतो की आता त्याला सोडणार नाही. म्हणजे डॅड त्यांचं रेप्युटेशन वाची करण्यासाठी आत्ता पद्माचा बळी देत आहेत, आणि पद्माला चुकीच्या पद्धतीने. मग इकडे शौर्य म्हणतो काळजी करू नको, मी तुला न्याय मिळवून देणार आहे, आणि मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळं काळजी करू नको. इकडे अर्पिताला आता फोन आलेला असतो. अर्पिता फोनवर बोलत असते. तिला कळतं की विक्रांतचे 2 मित्र जे आहेत त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, आणि आता दुसऱ्या दोघांना उचलण्याची तयारी सुरू झालेली असते. आणि त्याचबरोबर विक्रांतसुद्धा गोव्याला निघालेला आहे, ही गोष्टसुद्धा सगळ्यांना कळलेली आहे. आता मात्र अर्पिताला धक्का बसलेला आहे. अर्पिता म्हणत असते की काय करू, कशा पद्धतीने गोष्टी सोडवू. आता ना हर्षवर्धन अंकलला कॉल करते, आणि नेमकं तिने हर्षवर्धनला कॉल करत असते, आणि हर्षवर्धन बरोबर आता फ्लाईटमध्ये आहे, त्यामुळे त्याचा फोन काही लागत नसतो. आता हुळबुट्टेनी ह्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. हुळबुट्टे म्हणत असतात की पटापट बोलायचं, कसं आहे माहिती आहे का, नाहीतर माझं तोंड बंद झालं की माझे हात चालायला लागतात, आणि माझे हात चालायला लागले की तुमची तोंड बंदच राहणार, आणि तुम्ही काय काय बोलून जाल, मी जे सांगेल त्या पद्धतीने होईल सगळं, असं हुळबुट्टे म्हणत असतात. तेव्हा मात्र ते बोलत नसतात. काय होतं तिथं सांगा, तर ते सांगत असतात की आम्ही पार्टी करत होतो, दारू वगैरे पित होतो. तेव्हा दुसरा म्हणतो की पुरणपोळी. आता दारूची पार्टी होती आणि त्यात पुरणपोळी, पद्माचा काय संबंध आहे? तर पद्माचा संबंध आहे तो म्हणजे पुरणपोळीबरोबर. पद्माने पुरणपोळ्या घेऊन आलेली होती, आणि हे दोघंजण तिथं बोलायला लागलेले असतात. तेवढ्यातच गवती मात्र त्याला दुसऱ्याला थांबवतो, सचितला थांबवतो, आणि म्हणतो शांत बस रे, काही बोलू नको. आता हे पोलिसांनी पाहिलेलं असतं, कारण पोलीस हे चोराच्या 2 पावलं पुढे असतात, कारण त्यांनी बूट घातलेले असतात, असं इकडे इन्स्पेक्टर हुळबुट्टेचं म्हणणं असतं. आणि काहीही झालं तरीही आज या सगळ्याचा निकाल लावूनच सोडायचा आहे, कारण ज्या पद्धतीने ही केस हँडल करायचं काम सुरू आहे ते मात्र खूपच जबरदस्त असं असतं, आणि हे दोघंजण काहीच तोंड उघडत नसतात. तेव्हा मात्र हुळबुट्टेंना राग येतो, आणि ते म्हणू लागतात की आता यांना आपली पद्धत दाखवली पाहिजे, चांगलं फोडून काढा यांना, त्यांच्या सगळ्यांच्या अंगावरती मला काळे निळे डाग दिसले पाहिजेत, आणि यांचा जो कोण आहे ना डॉन, यांचा मोरख्या, त्या बिबट्याला म्हणजेच शिर्क्याचा बिबट्या जो आहे ना त्यालासुद्धा पकडून आणा, त्याचीसुद्धा अशीच हालत खराब करून टाकायची आहे, असं सुद्धा सांगितलं जात असतं. तरीही ही पोरं काही बोलायला तयार नसतात. यांचं मात्र सुरूच असतं की नाही तसं नाही आहे, आणि मग कसं, अशा पद्धतीने सुरू असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पद्मा किचनमध्ये आलेली असते. सोनल मोनल तिच्या मागे आलेले असतात, आणि तिला म्हणत असतात की मला सँडविच हवं आहे. एक जण म्हणते की मला चीज हवं आहे, आणि मग हे सगळं त्यांचं सुरू असतं. चीज
प्लीज मॅगी हवी आहे, सँडविच हवं आहे. हे ऐकून तर धक्काच बसलेला असतो आणि ते दोघंही पाहतच राहतात आणि त्याचबरोबर तिथे आता शौर्याची काकी आलेली असते. ती म्हणते, काय चाललंय तुमचं? काय तिच्या मागे लागलेला आहात? कारण ती म्हणत असते की एकाचंच कोणाचं तरी मी बनवून देणार आहे. तेव्हा त्या पोरी ओरडायला सुरुवात करतात, पद्मा आमच्यावर रागवलेली आहे आणि पद्मा आम्हाला ओरडून बोलते म्हणत दंगा करायला सुरुवात केलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता तिथे शौर्य आलेला असतो आणि तो म्हणतो की अगं आई काय करतेस तू असं हे, आणि आता कशाला त्यांना ओरडते, त्यांना जे हवं आहे ते दिलं पाहिजे ना खायला. आणि तेवढ्यातच इकडे पद्माला चक्कर येते. पद्माला चक्कर आलेली असते, सगळेजण तिला सावरत असतात आणि तेव्हा मात्र इकडे पद्मा तिथे शौर्याच्या काकीने तिला सावरलेलं असतं. ते शौर्याला म्हणत असतात की तिला घेऊन बाहेर जा, दवाखान्यात घेऊन जा तिला आत्ताच्या आत्ता. शौर्य म्हणतो की नाही, पण डॅडला मला कॉल करावा लागणार आहे. जर मी डॅडला कॉल केलाच नाही तर. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि त्याचवेळी इकडे शौर्य म्हणतो की बरं ठीक आहे, कॉल नाही करत आहे पण मी घेऊन जातोय. असं म्हणत शौर्य आता तिला घेऊन चाललेला आहे. तेव्हा शौर्याने वारंवार एक गोष्ट विचारलेली आहे, ती म्हणजे की मला एक सांगा आधी, म्हणजे डॅड काय म्हणले तर. नाही रे, जा डॉक्टरांकडे घेऊन जायचे तिला, असं म्हणत आई त्याला पाठवते. आता पद्मा आणि शौर्य दोघंही बाहेर येतात. पद्मा म्हणते की शौर्य दादा तुम्ही जा आता, मी जाते ऊर्जाताईकडे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं? तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय ना मी, हॉस्पिटलमधून माघारी घरी तर घेऊन गेला पाहिजे ना. आणि त्यानंतर पद्मा आता शौर्याला मोबाईल मागते. पद्माला माहीतच नाही आहे की शौर्य आणि ऊर्जा, म्हणजे ऊर्जाला माहिती आहे की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदार यांचा मुलगा आहे. याबद्दल पद्माला काहीच माहिती नसतं आणि शौर्याने पण लगेच मोबाईल दिलेला असतो. पद्माला फोन करायचा असतो. पद्मा फोन लावते आणि मग तिकडून ऊर्जा बोलायला सुरुवात करते, अगं पद्मा कुठेस तू? तेव्हा पद्मा म्हणते की ऊर्जाताई मी येते. अहो येते, मग हा कोणाचा, शौर्याचा नंबर तुझ्याकडे कसा? तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला येऊन सगळं सांगते. आता ऊर्जाला प्रश्न पडलेला असतो. मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य ऊर्जाला इकडे पद्माला सांगू लागतो की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, तिला माहीत नाही आहे की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. आणि जर तिला असं वाटलं की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे तर तिला धक्का बसेल आणि तिनं माझी मदत घेणार नाही. तिला असं वाटेल की मी हे सगळं तिला फसवून करतोय, मी हर्षवर्धन जहागीरदारची मदत करायला तिच्याशी बोलतोय. पण काहीही झालं तरीही तसं काही नाही आहे. मी तुमच्या दोघींच्या बाजूने, मला न्याय द्यायचा आहे तुला मिळवून, मी न्यायाच्या बाजूने. हर्षवर्धन जहागीरदार काय करतात हे मला चांगलं माहिती आहे, असं इकडे शौर्य बोलत असतो. आता मात्र ऊर्जाला प्रश्न पडलाय की पद्मा आणि शौर्याची भेट कशी झाली, पद्मा आणि शौर्य दोघं एकत्र कसे, या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता शौर्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की पद्माला की तिला माहीत नाही आहे की काय घडलेलं आहे ते. अशाही गोष्टी सगळ्या सुरू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता शौर्य आणि त्याचबरोबर पद्मा इकडे ऊर्जाच्या घरी निघालेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की हे बघ मी काय सांगतोय, कारण पद्माला तो सांगत आहे की तू ऊर्जाला यातलं काहीही सांगायचं नाही. अर्पिता फोन करून करून दमलेली आहे परंतु फोन काही लागलेला नसतो. आणि फायनली तिचे डॅड घरी आलेले असतात आणि मग ती तिच्या डॅडला सांगू लागते की गौतीला आणि सचितला पोलिसांनी उचललेलं आहे. म्हणजे विक्रांतचे दोन मित्र आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हे ऐकता क्षणी आता इकडे तिच्या डॅडला धक्का बसलाय. म्हणजे ही केस आता खूप मोठ्या प्रमाणात आता होत आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमागे खूप मोठा गोंधळ होणार आहे हे लक्षात आलेलं असतं. आता ऊर्जा शौर्याला बाजूला घेते आणि त्याला म्हणू लागते की मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आता शौर्य मात्र ऊर्जाच्या समोर आहे आणि तो म्हणतो की विचार ना, काय विचारायचं ते विचार. आता ऊर्जा काय विचारणार असते याबद्दल त्याला काही शंकाच नसते. त्याला माहिती आहे की ऊर्जा काय विचारणार आहे. आणि जेव्हा ऊर्जा त्याला विचारते की तुझा आणि पद्माचा काय संबंध, तू पद्माला याच्या आधी कधी भेटलेला आहेस का, तुला माहिती आहे का तिच्याबद्दल. आता मात्र शौर्य शांतच राहतो. आता शौर्य काय उत्तर देणार आणि ऊर्जाच्या मनाचं समाधान होईल का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.